कसला वारी नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील पैठ परिसरातील रौंधळवाडी या ठिकाणी श्रीधर डुबे यांच्या शेताच्या बांध भिंतीवर बलदंड बिबट्या आढळून आलं असून यामुळे या भागातील जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. याबाबत वन विभागाकडून अद्याप काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गावोगावी बिबट्या दिसत असताना वन विभाग जनजागृती आणि अन्य उपाययोजना याबाबत फारशी सतर्कता दाखवत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यंदाच्या कडकडीत उन्हाळ्याने नद्यांचे पाणी आटत आले आहे. त्यामुळे कमी पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासे मिळून येत आहेत. कमी पाण्यात मासेमारी जोरात सुरू असल्याचं चित्र तालुकाभर पाहावयास मिळत आहे. चाकणमधील मच्छी मार्केटमध्ये आदिवासी ठाकर व कातकरी बांधवांकडून चिलापे, शिंगाडे, मळई, कोळस, मोऱ्या, वाम, हुड्या आदी विविध प्रजातींचे नदीचे मासे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहेत. खवय्यांची ही मासे खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची यावेळी राज्यभर चर्चा झाली. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे तर अजित पवार गटाचे अढळराव पाटील यांच्यात थेट लढत झाली. अढळराव पाटलांनी हायटेक प्रचार आणि अमोल कोल्हेंच्या गावोगावी भेटी आणि त्यांची भाषणंही गाजली होती. शिरूरमध्ये यावेळी साधारण 54% मतदान झाले होते. निकालाला अवघे काही तास उरलेले असल्यानं उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शिरूरबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात खासदारकीची हॅट्रिक करूनही चौथ्यांदा खासदारकीसाठी राष्ट्रवादीमध्ये जाणारे माजी खासदार शिवाजीराव अढळरावांना हाच उतावळापणा अंगलट येत असल्याचं शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल सांगतोय. पर्यायाने अढळरावांच्या याच उतावळेपणामुळे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचत असल्याचा अंदाज विविध संस्थांचे एक्झिट पोल सांगतात. 2004 मध्ये तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेतर्फे थेट लोकसभा निवडणुकीला उभे राहणारे शिवाजीराव अढळराव पाटील यांनी आपल्या खासदारकीचा श्रीगणेशा केला. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले अढळराव यांनी तिकिटाच्या कापाकापीने शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेत या मतदारसंघावर पकड ठेवली होती. पुढे मतदारसंघाची पुनर्रचना होऊनही नव्याने अस्तित्वात आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी हॅट्रिक केली. ही हॅट्रिक मात्र त्यांच्या चौथ्या यशात अडसर ठरली ती अमोल कोल्हेंच्या रूपानं. 2019 मध्ये कोल्हेंनी अढळरावांचा तब्बल 56,000च्या मताधिक्यानं पराभव केला. कोल्हे हे मतदारसंघात येतच नाहीत, ते गायब खासदार म्हणून अढळरावांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांना चांगलेच ट्रोल केले गेले. अर्थात कोल्हेंनी या आरोपांना चांगली उत्तरे दिली असली तरी यावेळची निवडणूक ही शरद पवार आणि त्यांच्या तुतारी चिन्हाभोवती फिरत राहिली. त्यामुळे अढळरावांना यावेळी तुतारी भोवणार असल्याची जोरदार चर्चा मतदान झाल्यापासून होत आहे. पुण्यातील शिरूर, भोसरी, जुन्नर, आंबेगाव, हडपसर आणि खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघाचा शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. 2019 मधील शिरूरचे चित्र आपण थोडक्यात पाहूयात. डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस, विजय मते 6,35,830. शिवाजीराव अढळराव पाटील शिवसेना यांना मिळालेली मते 5,77,344. राहुल ओव्हाळ वंचित बहुजन आघाडी यांना मिळालेली मते 38,070. जमीर खान कागदी बहुजन समाज पक्ष यांना मिळालेली मते 7,247. विजय उमेदवार कोल्हे यांचे मताधिक्य 58,486. खेड व नंतर शिरूरमध्ये कुणाचे वर्चस्व होते यावर एक नजर टाकूयात. 2004 मध्ये शिवसेना, 2009 मध्ये शिवसेना, 2014 मध्ये शिवसेना आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी असे या मतदारसंघातील वर्चस्व राहिले आहे. आता 2024 मध्ये जनता कोल्हे की अढळराव नेमका कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डीईए फंड आरबीआय मुंबई फ्युचर बँकर्स फोरम ऑफ कॉमर्स फॅकल्टीमार्फत डीईए फंडाच्या अंतर्गत खराबवाडी तालुका खेड या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, संत भारती ग्रंथालय आणि क्रांती महिला बचत गट खराबवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील महिला बचत गटाच्या महिलांसाठी ठेवीदारांचे शिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
खेड तालुक्यातील कडूसमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मागील अनेक वर्षे या रस्त्याचे काम व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते। अखेर या रस्त्याचे काम आता मार्गी लागले आहे। पाचारणेवाडीत रंगला 55 ज्येष्ठांचा सामूहिक वाढदिवस। अशिक्षित पालकांच्या अजाणतेपणामुळे अथवा शैक्षणिक प्रवेशाचा हेतू म्हणून ज्या नागरिकांचा जन्मदिवस 1 जून असा गणला गेला आहे, त्या पाचारणेवाडीतील युवकांनी 55 ज्येष्ठ तसेच मध्यमवयीन नागरिकांचा जन्मदिवस सन्मान दिन म्हणून उत्साहात शनिवारी दिनांक 1 जून रोजी साजरा केला। सामूहिक स्वरूपात वाढदिवस साजरा करण्याच्या संकल्पनेमुळे अनेकांनी कधीही न पाहिलेला आणि कधीही न अनुभवलेला स्वसोहळा आनंदाने साजरा केला। नजीक येऊन ठेपलेला मान्सून व आषाढी वारी सोहळा विचारात घेऊन अनेक वर्षांपासून मागणी असलेला कायम वर्दळीचा असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर परिसर येथील बाजार माडी नजीक असलेले जुना प्राचीन झाडाच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी आळंदी नगर परिषद मार्फत करण्यात आली आहे। राजगुरुनगर येथील बच्चे पाटील कॉलनीमधून जीवन उर्फ बंटी बाळकृष्ण जाधव नामक इसम बेपत्ता झालाय। खेड पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली आहे। याबाबत माहिती असल्यास 83 29 54 44 93 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे। खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर परिसरात भीमा नदी पात्रात वाढत्या जलप्रदूषणामुळे जलपर्णीची बेसुमार वाढ झाली असून जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। नदीवरील नागरी पाणी योजनांवरही याचे परिणाम दिसू लागले आहेत। भीमा नदीकाठच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अथवा जलपर्णी काढणारी यंत्रणा अद्यापही नाही। राजगुरुनगरचे माजी उपसरपंच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी काय सांगितले पाहूयात। परिषदेने खरं वास्तविक राजगुरुनगर शहरामधून वाहणारी जी भीमा नदी जी आहे त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्यामुळे त्या माशांचा किंवा जलचर प्राणी जे आहेत नदीमधले ते सगळे मृत्यू पावतात। त्याच्यानंतर त्या नदीचं प्रदूषण इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आहे की पुढे जाणारी जी गावं आहेत मग त्यामध्ये फुलेवाडी असेल, राक्षेवाडी असेल, खरपुडे असेल, मांजरेवाडी असेल, मलगेवाडी असेल, या अनेक जी गावं आहेत त्या नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत। परंतु नगर परिषद त्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये। उलट माझं नगर परिषदेला असं म्हणणं आहे की बा राज्यस्तरीय किंवा मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून जो इथं औद्योगिकरण चाकण औद्योगिकरणामध्ये जे काही मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत त्या इंडस्ट्रीचा निधी CSR फंड तिथं वापरून ती नदीची स्वच्छता एकदम पद्धतशीर करावी। आता त्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की मागच्या वेळेस आम्ही भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून अमूल डेअरीचं जे दूषित पाणी जे आहे त्यासाठी आम्ही विरोध केला होता। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्र देऊन आम्ही त्या अमूल डेअरीचं पाणी देखील थांबवलेलं होतं। पण प्रशासकीय यंत्रणा राजगुरुनगर नगर परिषद जी आहे ती काय म्हणजे तिला ती अनास्था का दाखवते नदीच्या बाबतीमध्ये कळत नाहीये। खरं वास्तविक की गावाच्या सुरुवातीलाच ती नदी लागते। म्हणजे राजगुरूंचं क्रांतिकारक असं गाव आहे, पण ह्या नदी प्रदूषण असेल किंवा कचरा असेल गावामध्ये पडलेला किंवा अगदी गावात एंट्री करतानाच तो दुर्गंधीचा वास कचऱ्याचा, त्यामुळं त्या गावाची शोभा घालवणारं काम नगर परिषद करते। माननीय श्रीकांतजी लाळके साहेबांना आम्ही बऱ्याच वेळा हे विषय मांडलेले। मागच्या वेळेस आम्ही साम टीव्हीचे पत्रकार आमचे रोहिदास घाडगे यांनी पण आमची बाईट घेतली होती, परंतु ती प्रशासकीय अनास्था कशामुळे होते मला कळत नाहीये। पण आता मी तुमच्या पुणे लाईव्हच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर ही आमची बातमी आणि राजगुरुनगर शहर किंवा त्याच्या तालुक्यातली अनेक गावं जे आहेत ते भीमा नदी पात्र हे स्वच्छ व्हावं। पूर्वीच्या काळामध्ये पुलाला लागेल एवढं पाणी असायचं, परंतु आता जलपर्णीमुळे मध्यंतरीच्या काळामध्ये एका माणसाने तो त्या जलपर्णीमध्ये अडकून पडला। हे होऊ नये। माझी राजगुरुनगर नगर परिषदेच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, त्याचप्रमाणे पुणे जिल्हाधिकारी असतील, त्यांनी CSR निधी वापरून ते लवकरात लवकर जलपर्णी काढून टाकावे आणि ते शुद्ध पाणी हे राजगुरुनगर शहराला किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दिसावं मिळावं यासाठी माझी विनंती राहील। आणि हे जर का झालं नाही तर आम्हाला संघटनेच्या भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार। खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेळे रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी चाकणमध्ये भाग्यलक्ष्मी कार्यालयात करण्यात आले। महिला भगिनींची यावेळी मोठी उपस्थिती होती। जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा। हॅलो, मी आमदार दिलीप मोहिते त्यांचे सगळे पदाधिकारी आपल्या जीवनाला सोडवण्यापासून सगळे जण इथं आहेत।
आमचं सगळं परिवर्तन आहे. त्यामध्ये खेळमध्ये 31 डिसेंबरचा कार्यक्रम घेतला. संध्याकाळच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनेक खाऊचे स्टॉल लावले. राजगुरुनगर पालिका हद्दीच्या लगत मोठ्या प्रमाणावर कचरा रस्त्यांवर अस्ताव्यस्त फेकला जात असल्याचे चित्र पुणे नाशिक महामार्गावर पाहावयास मिळत आहे. चांडोली ग्रामपंचायत आणि राजगुरुनगर पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक, प्रवासी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत. चांडोली गावामध्ये प्रचंड मोठं आता शहरीकरण वाढलेलं आहे, जसं राजगुरुनगर शहरामध्ये वाढलेलं आहे. परंतु राजगुरुनगर शहराचं जे शहरीकरण आणि चांडोलीचं जर शहरीकरण पाहिलं, चांडोलीमध्ये ग्रामपंचायत ही त्या लोकांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. तो जो कचरा जो आहे चांडोली ग्रामपंचायतीचा, तो सगळा कचरा ते लोक पुणे नाशिक हायवेला टाकतात आणि मुख्य नदीला सुरुवात म्हणजे राजगुरुनगर शहराच्या अगदी प्रवेशद्वारापासून ती सुरुवात होते. आणि आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं, खरं वास्तविक राजगुरुनगर शहराचं नाव तर जातच जातं त्यामुळं, पण चांडोली ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये येणार जाणार प्रत्येक प्रवासी हा चांडोली ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये अजिबात चांगलं बोलत नाही. तिथल्या सरपंच असेल किंवा तिथले ग्रामपंचायतीचे जे डायरेक्टर बॉडी असतील त्यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या गावाचं नाव लौकिक वाढवा आणि तो कचरा जो तुम्ही हायवेला टाकताय तो कृपया करून तुम्ही तो कचरा हायवेला टाकू नका. पण तो कचरा त्या हायवेला पडल्यामुळं त्या तुमच्या चांडोली ग्रामपंचायतीचं नाव पूर्णपणे जाते. याची तुम्हाला जर तुमच्या गावाची जर नावाची जर काळजी असेल तर तुम्ही तो कृपया करून त्या कचऱ्याची काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही विल्हेवाट लावावी. आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तो कचरा तुम्ही पुणे नाशिक हायवेवरती टाकू नका. खेड तालुक्यातील काळूसमध्ये सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. गुरांवर हल्ले नित्याचे झाले आहेत. याबाबत वन विभागाच्या समोर नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. समजा आता मी इथं आहे आणि जर समजा माझं तिकडं आंबेठाणला किंवा तिकडं कडदला वाघावला तिकडे एखादी घटना झाली तर त्या ठिकाणी पोहोचायला मला थोडा वेळ लागणारच आहे ना. अशा परिस्थितीमध्ये थोडा वेळ होऊ शकतो, पण ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी उपलब्ध असतो आणि या ठिकाणी एखादी घटना घडलेली आहे त्यावेळेला तात्काळ आम्ही त्या ठिकाणी पोहोचतोय आणि पंचनामा करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.